आई ग आई आई आई, अगं किती वेळचा चहा बनवतीये आणि इलायची पण टाकतात थोडी, आणि आजच घेऊन ये. इलायची काय, आलं पण टाकते म्हणजे भांडायला जोर येईल. ऐकलत ना कशी बोलतीये. आता तू असं बोलशील मग ती तसंच बोलणार. तुम्हाला तर सांगून काय फायदाच नाही. गप वाचा, पुढं वाचा. हे घ्या मामांजी. सासूबाई हे घ्या डोसा. काय बोललीस? अहो डोसा पण बनवते म्हटलं. बघितलं बघितलं कशी बोलत असते. आता कशाला चिडचिड करतेस सकाळी सकाळी. तुम्हाला तर मीच दिसते. गप वाचा पुढं. गेल्या जन्मी केलं होतं कुठलं पाप आणि नशिबाला आलाय असला साप. काय मला साप बोलताय? साप साप नाही तर काय डोक धरून बसलीस माझ्यावर. तुम्ही तर अनाकोंडा आहात, अनाकोंडा. जेव्हा बघावं तेव्हा अनाकोंडा सारख्या सुस्तावलेल्या असतात. तुझ्या जिभेला काय हाड? शांत बसता का आता? सकाळी सकाळी झालं सुरू तुमचं. शांत बसा, करा आपापली कामं गुपचूप. बघितलं साखर टाकली की अख्खा कारखाना ओतलाय यात. अहो सासूबाई साखर जास्त नाही, माझं प्रेम येते म्हणून गोड लागत असेल. बघा नाही तर डायबिटीज होईल. काय काळ बदललाय बाई. आमच्या काळात सासू समोर तोंड वर करून काय बोलू आम्ही. आणि आजकालच्या पोरी शब्द खाली पडू देईना. एकटीनच किती करायचं काम. दिवसभर राब राब राबत असते. त्यात शिजना झाला येऊ भात. सासू लावत नाही घरकामात हात. येऊ दे यांना घरी, बघते त्यांच्याकडे. यांना पण आलाय लय उत्मात. काय ग सारख्या भांडत असता. सकाळ संध्याकाळ घरात भांडण नुसती. तू तरी समजून घेत जा थोडी. बघत असते सगळी कॉलनी. तुम्ही गप्पा. म्हणे बघत असेल सगळी कॉलनी. ते गुडघे सुजलेत त्याला लावा आधी वॉलनी. एक काम करते, यांनाच फोन लावते. काय पिल्लू बोल ना. तुमचं पिल्लू ठेवा तिकडं. इथं तुमच्या आई मला साप बोलल्या. साप? मी साप दिसते का? मी साप दिसते का सांगा तुम्ही. सकाळपासून नुसतं हे कर ते कर, नुसतं छळ लावलाय माझा. मी तर एक शब्द पण बोलले नाही हो त्यांना. अगं शांत हो, रडू नको. मला काही माहित नाही. मला आल्यावर शॉपिंगला घेऊन जायचं, त्याशिवाय मी शांत बसणार नाहीच. ठेवा आता.